विसर्जन आज गणपती विसर्जनाच्या माझ्या जोगेश्वरी न्यूज पुणे शुभेच्छा। आज केशवनगर भागामध्ये स्वागत कक्षाचे उभारणी केलेली आहे। आपण पाहत आहात केशवनगर भागामध्ये मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। आपण पाहत आहात की आता केशवनगरमध्ये गणपती बाप्पाच्या विसर्जनाची मोठ्या उत्साहामध्ये मिरवणुकीची तयारी केलेली आपण पाहत आहोत। या ठिकाणी एक स्वराज्य मित्रमंडळ आहेत, त्यांचे कार्यकर्ते आता त्याची तयारी करीत आहेत। आता आपण या साईडला बघितलं तर केशवनगरचे केशवलीला प्रॉपर्टीचे डायरेक्टर यांच्या मार्फत केशवनगर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अजित केशवराव गायकवाड यांच्या स्मरणार्थ व विश्वासराव केशवराव गायकवाड यांच्या स्मरणार्थ, निलेशदादा विश्वासराव गायकवाड यांच्या स्मरणार्थ सर्व गणेश भक्तांना पाणी वाटपाचा या ठिकाणी पाणी वाटपाची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। तसेच आता या ठिकाणी स्वागत कक्षाचे निर्माण केलेलं आहे। आपण पाहत आहोत आता या ठिकाणी पोलीस केशवनगरचे पोलीसही आहेत आणि या ठिकाणचे कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत। त्यांचे स्वागत समारंभ चाललेला आहे। आपण या ठिकाणी केशवनगर मध्ये गणेश भक्तांचं मंडळांचं स्वागत कशा पद्धतीने केले जाणार आहे त्याबद्दलची आपण माहिती घेऊयात। आता आपल्या सोबत आहेत माजी पंचायत समिती सदस्य जितीनदादा कांबळे, त्यांच्याकडे माहिती घेऊयात आपण। आता पंचायत समितीचे माजी सदस्य जितेनजी कांबळे आहेत, त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊयात। जितेनजी, काय सांगाल आज स्वागत कक्षामध्ये आहात, आपण काय व्यवस्था केली? या ठिकाणी आपण पाहिलं की गेले 10 दिवस या ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळांनी खूप चांगल्या पद्धतीत कष्ट घेऊन आपण पाहिलं की एक मंडळ म्हणजे स्थापन करायचं असेल तर त्याला महिनाभर आधी सुरुवात करायला लागते। तर त्या मंडळांनी खूप मेहनत करून 10 दिवस गणपती बाप्पांची सेवा केली, आरती मनोभावी केली। तर त्यांचं एक कष्टाचं चीज कुठेतरी होण्यासाठी एक त्यांना आम्ही या ठिकाणी एक स्वागत कक्ष ठेवला आहे। प्रत्येक या ठिकाणी मंडळाच्या अध्यक्षांचा या ठिकाणी मान सन्मान होणार आहे। अध्यक्षांचा मान सन्मान म्हणजे त्या मंडळाचा मान सन्मान या ठिकाणी आम्ही ते करणार आहोत। त्याच पद्धतीने आमचे मार्गदर्शक विश्वासराव केशवराव गायकवाड, तसेच स्वर्गीय अजित काका गायकवाड, तसेच स्वर्गीय निलेशदादा गायकवाड यांच्या स्मरणात या ठिकाणी पाणी वाटपचा कार्यक्रम देखील ठेवलेला आहे। आपण पाहिलं की आता भाविक आणि जे भक्त आहेत ते मग्न असतात, मिरवणुकीत नाचण्यात ते दमून जातात। तर त्यांना कुणातरी एक ताण भागवण्यासाठी या ठिकाणी पाण्याचं नियोजन देखील केलेलं आहे। अधिकचं न बोलता मी या ठिकाणी सर्वांना अनंत चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। या ठिकाणी विक्रमजी लोणकर देखील आहेत, त्यांचं म्हणणं घेऊयात। आज वास्तविक पाहता 10 दिवसानंतर आज 11वा दिवस गणपती विसर्जनाचा आणि या गणपती विसर्जनाच्या दिवशी केशवनगरमधील सर्व कार्यकर्ते या रोडवरती, मुख्यत्वे या बँकेच्या या रोडवरती खूप कार्यकर्त्यांची गर्दी असते आणि या कार्यकर्त्यांचा पाणी पिण्याचा प्रश्न असतो। तो पाणी पिण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी माननीय आमच्या केशवनगरचे माजी सरपंच अजित केशवराव गायकवाड असतील, बाबा पटेल गायकवाड असतील, निलेश गायकवाड असतील यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी पाणी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। तसेच विविध मंडळाच्या ज्या अध्यक्ष आहेत, ज्यांनी 10 दिवस अतिशय मेहनत घेऊन या गणपती बाप्पाचं स्वागत केलंय आणि अतिशय वाजत गाजत त्या ठिकाणी मिरवणूक या ठिकाणी जाणार आहेत। तर यांचं स्वागत करण्यासाठी, अध्यक्षांचं स्वागत करण्यासाठी, कार्यकर्त्यांचं स्वागत करण्यासाठी अतिशय जल्लोषामध्ये या ठिकाणी यांना स्वागताचा मंडप या ठिकाणी उभा केलाय। मी या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट यांच्या वतीने या ठिकाणी हा मंडप उभारणी केली आणि केशवनगर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जितीनदादा असतील किंवा अनेक ऋषिकेश गायकवाड असतील, अनेक कार्यकर्ते या ठिकाणी
याचा प्रयत्न करत आहेत आणि लोकांना पुरेपूर त्याचा उपयोग होईल असं काम या ठिकाणी करतात. वास्तविक पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले गेले आहेत. त्याबरोबर हा एक उपक्रम मोठा आहे. मंडळांना मी आवाहन करतो, आपण या ठिकाणी मिरवणूक जाताना वाजत गाजत जरी गेलात तरी शिस्तीमध्ये जावा, कुठलेही गालबोट न लावता या ठिकाणी मिरवणूक आपण संपवायची आहे बाळाच्या आतमध्ये. मी सर्व मंडळांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. या ठिकाणी निशिकांत दादा आहिरे देखील आहेत, सामाजिक कार्यकर्ते केशवनगरचे, त्यांचे म्हणणे घेऊया. आज गणपती विसर्जन जे आपण मोठ्या दुःखाने आपण गणपती रायाला निरोप देतोय, त्या निरोप समारंभाच्या वेळीस आपल्या भागातील मुंडवा पोलीस चौकीचे उगाळे साहेब, त्यानंतर त्यांचे सहकारी मित्र हे आणि यांनी सर्व पोलीस स्टाफनी जो नियोजन केलेलं आहे केशवनगर मध्ये सुरळीतपणे कुणालाही कोणत्याही सामान्य लोकांना जनतेला त्रास न होता, ट्रॅफिकचा विषय न होता त्यांनी जो मार्ग अवलंबलेला आहे आणि सहकार्य करत आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी ग्रामस्थ म्हणून मी त्यांचे धन्यवाद मानतो. त्यानंतर आज या कार्यक्रमाला आपल्या स्वागत कक्ष जो उभा केलेला आहे, माननीय श्री कैलासवासी श्री बाबासाहेब गायकवाड, त्यानंतर अजित काका गायकवाड, त्यानंतर निलेश दादा गायकवाड यांच्या स्मरणार्थ जे ऋषिकेश गायकवाड यांनी जो इथं स्वागत कक्ष उभा केलेला आहे, खरंच तो वाखाणण्याजोगा आहे. आणि आज इथं सर्व भक्तांसाठी त्यांनी पाण्याची सोय केलेली आहे आणि ही प्रत्येक जाणारी मिरवणूक ही या स्वागत कक्षासमोरून जाणार आहे आणि ती पूर्णपणे शांततेने आणि उत्साहाने जाणार आहे, याची आम्ही सर्वजण काळजी घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक अध्यक्षांचा इथे सन्मान केला जाईल अशी ऋषिकेश दादांनी सोय केलेली आहे. त्याबरोबर त्यांचे सहकार्य जितीन दादा कांबळे यांचंही त्यांना सहकार्य आहे. आणि इथे उभं असलेल्या सर्व ग्रामस्थ या ठिकाणी केशवनगर पोलीस चौकीचे अधिकारी देखील आहेत, त्यांनी काय व्यवस्था केली त्यांच्याकडनं माहिती घेऊया. काय सांगा. नमस्कार, मी मुंडवा पोलीस स्टेशनकडून पोलीस हवालदार विशाल बनकर. आज या ठिकाणी केशवनगर भागातील जे मंडळ कोलालेश्वर विसर्जन घाट या ठिकाणी विसर्जनासाठी जातात त्या मंडळांच्या कार्यकर्त्यांसाठी या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली आहे. अतिशय चांगला उपक्रम आहे. तसेच केशवनगर भागातील सर्व मंडळांना माझी एक विनंती आहे की आपण विसर्जन मिरवणूक कार्यक्रम अतिशय जल्लोषात जरी केला तरी पण तो शांततेत पार पाडावा, हीच मुंडवा पोलीस स्टेशनच्या वतीने आपणास विनंती आहे. तसेच कुठल्याही अशा प्रकारच्या कार्यक्रमाला इथून मागे 10 दिवस जो कार्यक्रम पार पाडलेला अतिशय शांततेत पार पडलेला आहे. मिरवणुकीच्या कालावधीमध्ये कुठल्याही कार्यक्रमास कशाही प्रकारचं गालबोट लागू नये हीच विनंती. वाहतुकीसाठी काय काळजी घ्या. वाहतुकीसाठी मुंडवा पोलीस स्टेशनच्या वतीने प्रत्येक मंडळासाठी पोलिसांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच आपण संभाजी चौक, छत्रपती संभाजी चौक या ठिकाणी केशवनगरकडे जाणाऱ्या वाहनांना जाण्यासाठी व तिकडून येण्यासाठी केशवनगर शिंदे वस्ती त्या बाजूने वन वे केलेला आहे. तर त्याच मार्गाचा सर्व वाहन चालक यांनी अवलंब करावा. आज रोजी वाहतुकीचा बदल केलेला आहे, त्याची सर्वांनी नोंद घ्यावी. त्याचप्रमाणे मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील वाहतुकीसाठी सहकार्य करायचं आहे. पोलीस तर आपल्या बरोबर आहेतच. धन्यवाद. तसेच या ठिकाणी या स्वागत कक्षाचं नियोजन, व्यवस्थापन, पाणी वाटपाचं, मंडपाचं केशवनगर येथील गणेश भक्तांसाठी मंडळांसाठी जे नियोजन केलेलं आहे केशवलीला प्रॉपर्टीज या उद्योग समूहानं, तर समूहाचे डायरेक्टर आता या ठिकाणी आहेत ऋषिकेश गायकवाड व धवल गायकवाड, यांच्याकडनं जाणून घेऊयात व्यवस्थापनाबद्दल. या पाणी वाटपाचं जे नियोजन केलेलं आहे तरी सर्व गणेश भक्तांना ही विनंती राहील की ह्याचा लाभ पूर्ण गणेश भक्तांनी घेण्यात यावा ही विनंती. अशा पद्धतीनं केशवनगर मधील सर्व
गणेश भक्तांना, गणेश मंडळांचं स्वागत केलं जाईल. त्यांच्यासाठी पाणी व्यवस्थापनाची व्यवस्था आहे आणि पोलिसांनी देखील या ठिकाणी व्यवस्थित असं नियोजन केलेलं आहे. एकेरी वाहतूक या ठिकाणी केलेली आहे. केशवनगर शिवाजी चौक ते रेणुका माते मंदिर हा एकेरी रस्ता केलेला आहे व पुण्याकडे जाण्यासाठी मांजरी रोड कडनं पुणे रोडकडे असं व्यवस्थापन या ठिकाणी केलेलं आहे. तर सर्व गणेश भक्तांनी पर्यावरणपूरक असं गणेश मूर्तींचं, गणेश बाप्पांचं विसर्जन करावं. सर्व गणेश भक्तांनी, केशवनगर येथील सर्व गणेश भक्तांनी, गणेश मंडळांनी पोलीस प्रशासनानं ज्या सूचना केलेल्या आहेत त्या अन्वये व हडपसर क्षेत्रीय कार्यालय पुणे महानगरपालिकेचं यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी जसं गणेश विसर्जनाचं व्यवस्थापन केलेलं आहे श्री क्षेत्र कुलालेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी, तर नागरिकांनी व मंडळांनी छोटे गणपती असतील त्या गणपतीचं पर्यावरणपूरक असं पालिकेने व्यवस्था केलेल्या कुंडामध्ये विसर्जन करावं. त्यासाठी शाडू मातीच्या कोणाच्या मूर्ती असतील तर त्यांचं एका विशेष हौदामध्ये विसर्जन करायचे व साध्या कुंडामध्ये POPच्या गणपतीचं विसर्जन करण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. जोगेश्वरी न्यूज तर्फे आपण सर्वांनी पर्यावरणपूर्वक गणेश विसर्जन करावं, प्रशासनाला, महानगरपालिकेला सहकार्य करावं. अनिल भांडवलकर, जोगेश्वरी न्यूज, कॅमेरामॅन निलेश कुंभारसह. धन्यवाद.